महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला सगळ्यात पहिले तर जनतेने नगरसेवक म्हणून निवडून दिलं. त्याच्यानंतर मला या तालुक्याचे आमदार श्री मौलीआबा खटके, माजी आमदार आपले आशुबापू पवार आणि माझे राजकीय गुरु जे आहेत श्री प्रकाश धारीवाल, या तिघांच्यामुळे मला आज उपनगराध्यक्षपदाची माझी निवड झाली. त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. माझा पूर्ण परिवार पण खूप आनंदी आहे. पालिकेचे आज उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये मितेश गादिया यांची निवड झालेली आहे आणि स्वीकृत नगरसेवक म्हणून अभिजित काका पाचरणे यांची निवड झालेली आहे. आपण आज त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत. काय सांगाल, पत्नी शिरूर नगरपालिकेची नगराध्यक्ष आणि आपण स्वीकृत नगरसेवक पदी आपली नियुक्ती झाली. श्री आमदार मौलीआबा खटके, श्री धारीवाल आणि जी टीम होती पूर्णपणे आमची 9 जणांची, त्याचं श्री सगळ्यांना जाते. गेले 4 वर्ष शिरूर नगरपालिकेवर प्रशासक राज होतं. हो. आज निवडणूक झाल्यानंतर ऐश्वर्या अभिजित काका पाचरणे या नगराध्यक्ष झालेले आहेत. आपण स्वीकृत नगरसेवक म्हणून नगरपालिकेत आपण येणार आहात. किती मोठं आव्हान आहे? भाजपा 11 नगरसेवक घेऊन विरोधी पक्षात बसणार आहे यावेळेस. आव्हान नाही म्हणता यायचं, आम्हाला शिरूरचा विकास करायचा आहे आणि भाजप तरी संख्याबळ 11 असलं त्यांनाही शिरूरचा विकासच करायचा. त्याच्यामुळं तसं काही आव्हान नाही म्हणता येणार. आव्हान जरी असलं तर शिरूर शहरामध्ये लोकसंख्या गेल्या वर्षामध्ये कमालीची वाढलेली आहे. पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे. याबाबत आपल्याला ठोस काम करावं लागेल. या बाबतीत आपलं विजन काय असणार? विजन आता लवकरच 25 जणांची आम्ही मीटिंग घेणार. त्या मीटिंगमध्ये काय उपाययोजना राबवायच्या, कशा राबवल्या जातील, पूर्ण टीम सीओ असतील, त्यांच्याबरोबर कर्मचारी असतील, सगळ्यांचं एकदा बॉन्डिंग घेऊन त्याच्यावरती झपाट्याने कसं आपल्याला काय करता येईल त्या पद्धतीने लवकरच आम्ही त्याचा विचार करणार. शिरूर शहरामध्ये 70 कोटीची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झालेली आहे. त्याचं काम चालू आहे. ती कशा प्रकारे आपण तडीस नेणार आहोत? 70 कोटीची जी योजना आहे त्या योजनेने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठपुराव्याने त्याचं सुद्धा आपल्याला पुढं काय राहिलेलं आहे किंवा काय झालेलं आहे, किती प्रमाणात त्याचं काम झालेलं आहे, ते सुद्धा आम्ही लवकर येणाऱ्या काळात त्याचं सुद्धा मार्ग नक्की निश्चित करू. हे होते अभिजित काका पाचरणे. शिरूर नगरपालिकेत मागच्या टर्ममध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते. यावेळेस स्वीकृत नगरसेवक म्हणून शिरूर नगरपालिकेत पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मी सुदर्शन दरेकर, महाराष्ट्र नामा लाईव्ह, शिरूर. महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची.